पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात आमदार मंदाताई म्हात्रे व महिला कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते शिवमंदिरात महाआरती संपन्न झाली। यावेळेस भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावी पूजा करण्यात आली। यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील म्हणाले की अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी दिलेले योगदान, जनविकासाची केलेली कामे पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहे। या प्रसंगी माननीय अनिल कौशिकजी, राजू शिंदेजी, कोकण विभाग संयोजक अभिजित पेडणेकर, गोपाळराव गायकवाड, राजेश रॉय, काशीनाथ पाटील, राखी पाटील, नंदकुमार पाटील, दत्ता घंगाळे, राजू त्रिकोणे, नवी मुंबई जिल्ह्याचे नवनियुक्त मंडळ अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग यावेळी उपस्थित होते। राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज 300वी जयंती आहे। त्यानिमित्त नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि माझ्या शुभ हस्ते आरंभ करून महाआरतीचा आज आम्ही इथे सगळ्या महिला, सर्व पुरुष जमून महाआरती केलेली आहे शंकराच्या देवळामध्ये। कारण अनेक ठिकाणी अहिल्याताई होळकरांनी घाट बांधून शंकराची मंदिरं ही त्यांनी निर्माण केली होती आणि हिंदुत्व काय, आपले संस्कार काय, आपली संस्कृती काय त्या काळी टिकवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे। आणि आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सांगता समारंभ गेले 8 दिवस सुरू आहे, तो आज आम्ही इथे शंकराच्या मंदिरामध्ये आज महाआरती करून तो समाप्त केला। मी महिलांना हेच सांगू शकेन की अहिल्यादेवी होळकरांचा मी एक खारीचा वाटा इथे उचलून सर्व नवी मुंबईमध्ये घाट तयार केले, त्याच्यावर विधी कार्य केलं जातं, त्याच्यावरती तुम्ही म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात आणि घाट असणं फार गरजेचं आहे। ते पहिली सुरुवातीला 2003 ते 4 मध्ये सगळे घाट निर्माण केले। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महिलांना कसं सक्षम करता येईल, महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, महिलांच्या हाताला कसं काम मिळेल, त्यासाठी जनजागृती करून गेली 35 वर्ष मी राजकारणाच्या माध्यमातून समाज काम करत आहे। आणि अहिल्यादेवी असतील, आमच्या झाशीच्या राणी असतील, माता जिजाऊ असतील, या अनेक महिला आमच्या या राज्यात घडलेल्या आहेत, रमाबाई असतील, त्यांच्या सगळ्यांना स्मृतीला वंदून मी काम करत आहे। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आज महाआरतीचं आयोजन या जागृतेश्वर मंदिरामध्ये आपण केले। ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी असे संकल्पना केंद्र सरकार, राष्ट्रीय आमचं पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आपले महाराष्ट्रातले सरकार सगळ्यांची आपली तयारी होती की या 300वी जयंती चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी झाली पाहिजे। मग त्यासाठी कार्यशाळा घेतली गेली। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कार्यशाळा घेतली आणि 300वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती कशी साजरी झाली पाहिजे ह्याची त्या ठिकाणी माहिती दिली। त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आम्ही त्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले। मग त्याच्यामध्ये शोभायात्रा असतील, त्याच्यामध्ये आमच्या महिला मेळावा असतील, युवक मेळावा असतील, जिल्हा स्तरावरचे कार्यक्रम घेतले, प्लस आपण मंडळ स्तरावर वॉर्ड प्रमाणे त्या ठिकाणी निबंध स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, बऱ्याच मंदिरांची त्या विभागातल्या साफसफाई केली। अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी अशा पद्धतीची संकल्पना होती आणि तो मेसेज देण्याचं काम भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या माध्यमातून झालेलं आहे। आज आपण सांगता समारंभ आम्ही या ठिकाणी महाआरतीच्या माध्यमातून केलेला आहे। जागृतेश्वर मंदिर आहे, आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे तसेच माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि सर्वच या ठिकाणी माजी पदाधिकारी आणि सर्व इथले कार्यकर्ते उपस्थित होते। मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती घेण्यात आली, शिवतांडव स्तोत्र या ठिकाणी घेण्यात आला आणि सर्व आम्ही आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी आम्ही सगळे समर्पित।
आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.